Students, we are going to see the first chapter from prose section of 12th class English textbook. Section 1, 1.1, An Astrologer's Day. This lesson is written by R.K. Narayan. The full name of R.K. Narayan is Rashipuram Krishnamma Swami Iyer Narayana Swami, who was born in 1906 and died in 2001. R.K. Narayan was one of the best known novelists in Indian English writers. जे भारतामध्ये जेवढेही चांगले प्रसिद्ध असे कादंबरीकार आहेत, इंग्लिश रायटर, इंग्लिश लिहिणारे, त्या चांगल्या प्रसिद्ध रायटरपैकी एक लेखक, नॉवेलिस्ट, कादंबरीकार R.K. नारायण होते. He wrote 14 novels, 5 volumes of short stories, many travelogues. Travelogues means प्रवास वर्णन. त्यांनी वेगवेगळे प्रवास वर्णन लिहिलेले आहे. Many travelogues and non-fiction imaginary writing, he goes to his credit. He also wrote his memoir My Dates in 1975. त्यांनी त्यांचं मेमॉर मीन्स ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र, माय डेज नावाचं 1975 मध्ये लिहिलं. R.K. Narayan created the imaginary town of Malgudi in his stories, where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. And in this town, Malgudi, the characters are typically Indian characters, real characters. आणि जे कल्पना शक्तीच्या बाहेरच्या घटनेमध्ये राहणारे, इव्हेंट्समध्ये राहणारे असे भारतीय लोक त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत मालगुडीमध्ये. Some years ago there was one serial, Malgudi Days, on DD National, and this serial Malgudi Days is depend on R.K. Narayan's stories. This Malgudi town is totally imaginary. This town is not exist on Indian map. हे शहर भारताच्या नकाशामध्ये कुठेही अस्तित्वात नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. R.K. Narayan's stories are depend on
कंपॅशनेट, सिम्पथेटिक, ह्युमॅनिझम, दयनीय असा मानवतावाद, मानवाची दयनीयता दाखवण्याचा प्रयत्न आर के नारायणनी त्यांच्या स्टोरीजमध्ये केलेला आहे. त्यासोबतच ह्युमर, विनोद आणि एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ, सर्वसाधारण लोकांच्या जीवनामध्ये जी एनर्जी असते, जी ताकद असते, ती त्यांच्या लिखाणामधून आपल्याला दिसून येते. His stories are characterized by a simple style. त्यांच्या जेवढ्याही स्टोरीज आहेत त्या स्टोरीजचं वैशिष्ट्य आहे की त्या स्टोरीजमध्ये अत्यंत सिंपल स्टाईल वापरलेली आहे, साधी लिखाण शैली, अँड सटल ह्युमर, मार्मिक विनोद. आर के नारायण was introduced to American readers in 1952 by Michigan State University Press. तर अमेरिकेतल्या रीडर्सना आर के नारायण यांना इंट्रोड्यूस करून देण्यात आला 1952 मध्ये मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसकडून. आणि त्या मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसनं त्यांची जी पुस्तकं छापली, पब्लिश केली, त्याच्यापैकी काही पुस्तकं आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज, मिस्टर संपत, द फायनान्शियली एक्सपर्ट, वेटिंग फॉर द महात्मा, द गाईड, and many other books. All these novels and other books published by Michigan State University Press. His novel The Guide won him the Sahitya Akademi Award. तर त्यांचं जी कादंबरी आहे, द गाईड नावाचं जे नॉवेल आहे, या नॉवेलमुळं त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड प्राप्त मिळालं. साहित्य अकादमी अवॉर्ड इज द मोस्ट कोवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. साहित्य अकादमी अवॉर्ड हे अत्यंत प्रतिष्ठित साहित्यिक सन्मान भारतामध्ये दिला जाणार आहे. आणि जो प्रतिष्ठित सन्मान साहित्यासाठी दिला जाणारा आर के नारायण यांना 1961 मध्ये द गाईड या नॉवेलसाठी मिळाला. His writing is distinguished by humor. त्यांचं जे लिखाण आहे हे पूर्णपणे डिस्टिंग्विश आहे, भरलेलं आहे. कशानं? ह्युमरनं, विनोद, अँड अनऑफेंडिंग आयरनी, आणि अनिश्चित अशी आयरनी. आयरनी मीन्स विडंबन. अ युनिक इंडियननेस, खास भारतीयत्व, इंडियननेस, अँड अ सिम्प्लिसिटी, साधेपणा, which is the simplicity in his writing is utterly charming.
टोटली चार्मिंग, टोटली अट्रॅक्टिव्ह, पूर्णपणे आकर्षित करणारी अशी त्यांची सिम्प्लिसिटी. ऑथेंटिक, रिअलिस्टिक, ट्रू, सत्य, रियल. नारायण टिपिकली पोर्ट्रेट्स, आर के नारायण यांनी विशिष्ट पद्धतीनं पोर्ट्रेट केलेला आहे. पोर्ट्रेट करणे म्हणजे डिस्क्राईब करणे, चित्रित करणे, चित्रित केलेलं आहे. द पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स. पिक्युलॅरिटीज मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्य. कशाचे? ह्युमन रिलेशनशिप, मानवी संबंधाचे, मानवी रिलेशनशिपचे वैशिष्ट्य त्यांच्या लिखाणामधून त्यांनी पोर्ट्रेट केलेले आहेत, चित्रित केलेले आहेत. त्यासोबतच द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. देर इज अ आयरनी, विडंबन, अँड दिस आयरनी ऑफ डेली इंडियन लाईफ. दररोजच्या भारतीय जीवनामधलं जे विडंबन आहे, जी आयरनी आहे, ती त्यांनी आपल्या लिखाणातून दाखवलेली आहे. हिज स्टाईल मीन्स शैली, द रायटिंग स्किल, त्यांची लिखाणाची जी स्किल आहे, जी स्टाईल आहे, जी पद्धत आहे, ती कशी आहे? इज ग्रेसफुल, अत्यंत सुंदर, ब्युटिफुल. मार्क्ड बाय जेनियल ह्युमर, पूर्णपणे प्लीजंट ह्युमर देणारी, आनंददायी विनोद देणारी अशी त्यांची शैली आहे. एलिगन्स, अट्रॅक्टिव्हनेस, आकर्षकपणा, अँड सिम्प्लिसिटी, साधेपणा, हे त्यांच्या लिखाणाचं स्टाईलचं वर्णन आहे. सो वी सी द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर of an astrologer's day. In next period we will see the first paragraph and second paragraph of this lesson.